सुरू असलेली ही चाचणी स्पर्धा. चला मॅच सुरू करूया. शतरक्षण टीम मीटिंग जर झाली असेल तर लगेचच शतरक्षण लावायचं आणि सलामीची जोडी मैदानी शर्यतीमध्ये. वेलकम शांत्या मामा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 खेळाडू म्हणून नेहमी भूमिकामध्ये असतात ते आता आमच्या जोडतात आमच्या सोबत. भावेशला देखील पाहतोय आपण, भरपूर वर्ष भावेश देखील ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळला. अशोक म्हात्रेला पाहतोय आपण इन ॲक्शन मध्ये. मिस्टर हॅने पूर्ण तयारीमध्ये. मॅच फार मोठा होईल. मागच्या 6 वर्षापासून आपण पोगाव संघाला पाहतोय 40 प्लसच्या माध्यमातून खेळताना. खूप चांगला क्रिकेट राहिलाय. अपेक्षा तीच आहे की या महत्त्वाच्या मॅचमध्ये सर्वांकडून अपेक्षित 100% आहे. आमचे डीजे मंगेश भंडारी चांगले संगीत तुमच्यापर्यंत पोचवत आहे. चौकार षटकार विकेट नंतर उंबाडे गावचा हा डीजे तुम्हाला ऐकायला मिळत आहे. चला सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा आवाज टीम ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज थोडीशी चर्चा करत आपल्या आर्म्स फ्री करताना तुम्हाला मॉनिटरवर पाहायला मिळत आहे. हे तुम्ही पाहू शकता. 2 खेळाडूंना दाखवला जात आहे. आमचे कॅमेरामॅन भावेश आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एका बाजूला आपण पाहतो टीम मीटिंग चर्चा सुरू आहे पोगाव संघाची, जिथे मिस्टर हॅनी अशोक म्हात्रे चर्चा करताना आपल्या खेळाडूंसोबत. गजाने तर मजाने कॅप्टन टीम जे आहेत. मॅच फार मोठा आहे कारण की दोन्ही संघाकडे बॅटिंगची ताकद आहे, गोलंदाजीची ताकद आहे. आमचे मित्र विजय देखील जोडला गेलाय. पोगाव संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. वेलकम प्रभाकर भोईर दादांचं शुभ आगमन झालेलं आहे. तसेच आमचे नीलमदादा नाईक सकाळपासून या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर. जे क्रिकेट प्रेमी आहेत, जे क्रिकेटचे चाहते आहेत, ते नक्कीच तुम्हाला ग्राउंडशी अथवा यूट्यूबशी जोडलेले तुम्हाला पाहायला मिळतील. 4 षटकांचा हा सामना आहे. वेल झालेला आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत की घड्याळामध्ये बरोबर 12:15 झालेले आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे आहेत. ते म्हणजे पोगाव संघाला. जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. ब्ल्यू अँड व्हाईट. एका बाजूला व्हाईट जर्सी आहे तर दुसऱ्या बाजूला ब्ल्यू कलरची जर्सी आहे. गणेश ठाकरे यांचे मोठे फॅन्स तुम्हाला पाहायला मिळतात. हळूहळू प्रेक्षक वाढत आहेत. ठाकूरपाडा जवळ आहे इथून आणि प्रेक्षकांची मोठी उपस्थिती इथे पाहायला मिळते. मॅच होतोय सुरू. पंचांचा ग्रीन सिग्नल येणं बाकी आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. संतोष आणि संजय ही जोडी फेमस जोडी आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाची. संदेश काय वाटतो या मॅच बद्दल, काय म्हणशील? ज्या प्रकारे दोन्ही संघाकडे बॅटिंग आणि गोलंदाजीची खूप चांगली ताकद आहे. नक्कीच संदेश, दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम्स मजबूत आहेत आणि त्या कारणास्तव एक चांगली लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. गोलंदाजीसाठी महेश पूर्ण तयारीमध्ये आहे. पहिला चेंडू आणि डावखुरी त्याचा फलंदाज संतोष सज्ज होत आहे. चला मॅच ऑन करायची आहे. इथून कोणत्या प्रकारचा ब्रेक घेतला जाणार नाहीये, लक्षात असू द्या पोगाव टीम. आजचा शेड्यूल देखील उशिराने सुरू झालेला आहे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. शतरक्षण जर बघितलं आपण तर डावखुऱ्याचा फलंदाज खेळपट्टीवर स्ट्रायकिंगवर आहे. मिस्टर हॅनी विकेट पासून थोडंसं दूर आहे. शॉर्ट थर्डमॅन फाईन लेगचा शतरक्षक आता तुम्हाला पाहायला मिळेल. पॉइंटवर आलेला आहे. कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे. वेलकम गुरुदादा म्हात्रे, हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. बॅटला स्पर्श झाला होता, पंचाने कोणत्या प्रकारचा सिग्नल दिला नाहीये. बॅटकट पहिली धाव मिळाली आहे. श्री गणेश धावांना सुरुवात हे पाहू शकता, आपण रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. अगदी बॅटचा टो
चुंबन घेऊन मागच्या बाजूने सरकला होता. एका धावाने धावफलक सुरू झालाय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. महेश गोलंदाज, पॉवर प्लेचा षटक महत्वाचा षटक आहे आणि महत्वाच्या षटकामध्ये सध्याच्या घडीला सुरुवात चांगली केली आहे. स्ट्रायकिंग वर संजय आता तुम्हाला पाहायला मिळतील. मोठा फटका खेळायचं होतं, बॅटचं टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये, मात्र एक धाव तर पूर्ण केली आहे आणि दुसरं धाव सहजरित्या पूर्ण केलं जात आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचते तोपर्यंत 2 धावा घेण्याची मुभा होती, तर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. गोलंदाजी करताना गोलंदाज फार अनुभव महेश यांना, सुरुवात चांगली झाली आहे. शॉर्ट पिच चेंडू फायदा घेता आला नाहीये, लेग स्टंपच्या बाहेर पंच वळतायत आमच्याकडे. सिग्नल दाखवताना वाईट स्क्वेअर चेंडू आहे, एक्स्ट्रा धाव मिळते. धावा झालेल्या आहे 4 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. संजय स्ट्रायकिंग वर आहे. ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये, बॅटच्या पट्ट्यामध्ये आले नाहीये. मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी लेझी फिल्डिंग आहे. त्याचं कारण 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय, जिथे एकच होतं तिथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 6 धावा 6. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये, 6 धावा. संत गतीची सुरुवात आहे. विकेट मिळाला नाहीये गोलंदाजाला. पुन्हा एकदा खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेता इनफिल्डच्या वरतून गलीमध्ये चेंडू चाललाय आणि त्याच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच संतोष याने जोखम घेतला होता या धावेसाठी. आणखी एक स्पर्धा येणं बाकी आहेत. चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक तुम्ही पाहतात. या चालू हंगामाची सुरुवात झाली आहे भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाच्या माध्यमातून. महेश गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. खराब चेंडू फायदा घेतलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त चेंडू आणण्याचा काम करावा लागेल. चेंडू चाला सीमारेखा पार, येतोय खणखणीत चौकार. शॉट यस, पूर्णपणे सफल झाला होता संतोष ठाकरे त्या ठिकाणी. भरपूर वेल होता संतोषकडे आणि त्यानंतर मात्र हा प्रहार मिडल ऑफ द बॅट झालं होतं. मोहर उमटली होती त्या ठिकाणी 4 धावांची. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. महेशच्या अगेन्स्ट आता मोर्चा खोलताना आपण पाहतोय फलंदाजाला. पुन्हा एकदा मोठा फटका केलाय, समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाला. बॅटर आउट. काही क्षण असं वाटलं होतं की अभिषेक शर्मा खेळत आहे की काय, ज्या प्रकारचा हा स्ट्रोक खेळला होता. मात्र कुठेतरी पॉवर जी आहे फटक्यामागे कमी पाहायला मिळाली. त्याचं कारण चांगली झेल पकडताना पाहायला मिळाली. या समोरच्या दिशेने सोमनाथ त्या ठिकाणी होता. भरपूर चांगलं जज केलं. रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. पहिली संजय म्हात्रे. षटक क्रमांक दुसरा संजय गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारी करत आहेत. फारसा अनुभव. एक जमाना हंसिका एंटरप्राइजेस या संघाचं आवर्जून नाव आपण घेतोय. जोरदार अपील केली आहे हनी याने आणि अपील पहा उचलून ठेवली आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे. म्हणजेच बॅटर आउट. दुसरा झटका इथे ठाकूरपाडा टीम संघाला. क्लिअर कट बॅटची एज घेतली होती. हानीचं अपील पहा, जोरदार अपील झाली होती आणि पंचांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा डाऊट नाहीये. लगेच जाण्याचा आदेश दिलेला आहे बॅटरला
आणि आता ते साथ सोडली संजीने देखील खेळपट्टीवरून. आता न्यू बॅटर ज्याने अनेक क्रीडांगण गाजवले आपल्या अंदाजामध्ये, गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय क्रमांक 4 वर. जबरदस्त 40+ संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्ष आपल्या बॅटनं उत्तर देणारा हा खेळाडू आहे. धावा फक्त आणि फक्त 13 धावा आहेत. इथून आता धावांना वेग येईल की नाही, कारण की हा महत्वाचा विकेट असेल गणेश ठाकरे याचा. हा पहा ऑफस्टिकचा चेंडू असा वाटत होतं की बॅटच्या रडारमध्ये येईल, मात्र ऑफस्टिक सोडून गेलाय आणि पंचाने लगेचच आमच्याकडे वळलेले आहेत आणि त्यांनी वाईट स्वेर चेंडू आहे असं सांगितलंय. एक्स्ट्रा धाव या चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून. अगदी जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू लँड झाला होता आणि शेवटच्या मोमेंटला संजू यांनी देखील बघितलं पंचांकडे. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. असं वाटत होतं की हा चेंडू आमच्या कॉम्बॉक्सच्या वरतून जाईल, मात्र बॅट आणि चेंडूचा बरोबर प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. असे चेंडू कमी पाहायला मिळतात गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र जे मिळालं होतं त्याच्यामध्ये काहीतरी करणं फार महत्वाचं होतं. फक्त एकच धाव आली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर, 15 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीसाठी संजय एकदम क्लोज विकेट किपिंग करतायत. हनी ओ अतिशय जबरदस्त, त्याहून चांगले विकेट किपिंग, मजबूत काठी के विकेट कीपर हनी. चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी, जादूही गोलंदाज असं म्हटलं जात आहे. अशा गोलंदाजांना जे कमी धावा खर्च करतायत. सोडून दिलाय, पंच वळतायत, वाईटचा इशारा येत आहे. एक्स्ट्रा धाव म्हणजेच या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजाने 2 वाईट टाकलेले आहेत. 1 विकेट मिळालाय. चांगली कामगिरी तरी देखील म्हणता येईल. ठाकूरपाडा टीम संघाची सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे. आता मी असंच म्हणेल, एका बाजूला किरण ठाकरे आहे तर दुसऱ्या बाजूला गणेश ठाकरे, ठाकरे ब्रदर्स. हा चांगला ड्राईव्ह केलाय, शतरक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये, काऊ कॉर्नरचा शतरक्षक पोहोचलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे 18 धावा. किरण ठाकरे यांना आता आपल्या अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या फार कमी आहे. पोगावचा संघ देखील खूप चांगला आहे, चांगली बॅटिंग आहे. अशोक मात्रेसारखा वादली खेळाडू सध्या खेळताना पाहतोय आपण. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, बॅटची एज घेतीये, त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शॉर्ट थर्डमॅनला जवळ 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. टीमचे कॅप्टन होते तिथे गजाने तर मजाने. मग गजा पोगाव संघाच्या जोडीला असो किंवा मैदानामध्ये असो नेहमी मजा आणत असतात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्यांची. टीमचे कॅप्टन आहे. ॲज अ कॅप्टनला पूर्णपणे 100% देणं फार महत्त्वाचं आहे. फिल्डिंगमध्ये सध्या तरी चांगली फिल्डिंग घेतली आहे. साऊथ आफ्रिका दौरा सध्या सुरू आहे. भारतीय संघ खेळत आहे. 114 धावा झालेल्या आहेत. 4 विकेट साऊथ आफ्रिकेचे आहेत. धावसंख्या झाली धावफलकावर 19 धावा. काहीतरी आता कानमंत्र दिला असावा. पाहूया कोणत्या प्रकारे गणेश ठाकरे बॅटिंग करतील पुढील चेंडूवर. फार अपेक्षा आहे. टाळ्या देखील शांत झालेल्या आहेत. डगाडमधून टाळ्यांचा आवाज देखील येत नाहीये. लुजनर चेंडू बॅटच्या बरोबर मिडल झालाय आणि चेंडू ओ माय गॉड, कालच्या दिवसातून आणि आजच्या दिवसातून सर्वात लांब जाणारा षटकार आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघावर जर ब्रेक लावायचा असेल तर गणेश ठाकरेला लवकरात लवकर आउट करावा लागेल. षटकार त्याच्या बॅटनं आला. धावा झालेल्या आहे धावफलकावर
सिल्वर जुबली 25 धावा 25 लॉस ऑफ 2 विकेट. बिनारगावचे उत्कृष्ट समालोचक मेरी आवाज मेरी पहचान संदीपजी वखारे यांच्या माध्यमातून मिस्टर हनी जे हनुमान पोगाव संघाचे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांनी धाव संख्या 25 धावा 25. आता म्हणू शकता आपण चेंडूची मागणी केली आहे, चेंडू द्यायचा मैदानामध्ये. या जुना चेंडू द्या. 2 षटक झालेले आहेत आणि थोडंसं आता पाणी नव्हे तर मॅसेज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये की इथून आता आपल्याला अजून 25 धावा जोडायच्या आहेत 2 षटकामध्ये. काहीतरी कानमंत्र देताना आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजाला आता नक्कीच कानमंत्र देण्याची तयारी आहे. संजय आणि अशोक म्हात्रे जात आहेत कारण की इथून चांगली गोलंदाजी होणं फार महत्त्वाचे. स्लॉगवरचे षटक आहेत. इथे जर तुमची चांगली गोलंदाजी राहिली नाही तर दबाव वाढू शकतो पोगाव संघावर. आजचा दिवस दुसरा दिवस या स्पर्धेचं अतिशय चांगला राहिलेला आहे. सध्या तरी चांगल्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. आज व्हॉइस ऑफ झिडके रोहन पाटील आमच्या सोबत जुळलेले आहेत. त्याचबरोबर संदीपजी वखारे आहेत. कालपासून षटक क्रमांक 3. थोडंसं वेळ जास्त खर्च होत आहे. पोगाव प्लीज एज फॉर टाइम कन्सर्न. आज बरोबर 10:33 पहिला चेंडू टाकण्यात आला होता. भरपूर उशिराने स्पर्धा सुरू झाली होती. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पोहोचा. उद्या ज्याचे जे सामने आहेत त्यांना लॉट्स पोहोचवलेले आहेत. आपण सकाळी लवकर या. अशोक म्हात्रे तालुका क्रिकेटमधील एक जबरदस्त लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारी करताय. खऱ्या अर्थाने पोगाव गावाची क्रिकेटमध्ये ओळख आणणारा हा खेळाडू आहे अशोक म्हात्रे. पंचकृषीतील सर्व प्रेक्षक अशोक म्हात्रेंची बॅटिंग बघण्याकरता उपस्थित असायचे. आता गोलंदाजी करतायत आणि सुरुवातीला आपण पाहतोय वाईटने सुरुवात केली आहे. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या 26 धावा धावफलकावर. शापूर परिसरातील एक नामांकित असे पंच माधव ठाकरे सध्या स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकामध्ये आहेत आणि गेले कित्येक वर्ष सुरेश घरत सर 40+ संघटनेशी जोडलेले आहेत. मात्र या खेळाडूला थांबावं लागेल. हा खेळाडू देखील त्याच प्रकारचा परफॉर्मन्स नेहमी करत असतो. किरण ठाकरे याच्या बॅटमधून येणारा हा षटकार आहे. दोन्ही फलंदाजाने एक बॉम्ब फोडलाय असंच म्हणूया आपण. दोघांनी एक षटकार ठोकलाय आतापर्यंत. जर अशीच फटकेबाजी राहिली तर मग 60+ धावा पाहायला मिळतील. 6 धावाने धावपळक झालेला आहे. 32 धावा 32. गणेश ठाकरे आणि किरण ठाकरे ठाकरे परिवाराचे 2 सदस्य सध्या खेळपट्टीवर खेळत आहेत. अशोक म्हात्रेला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा. जोरदार अपील. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडली आहे. किरण ठाकरे बैक टू डग आउट. बड़ी मछली जाल में बसती हुई. विकेटची अपेक्षा होतीच. हो कहते ना आप शेर हो तो मैं भी सवा शेर हूं. समोर जेव्हा चांगले खेळाडू असतात आमने सामने तेव्हा असा खेळ होतोच. जेव्हा अशोक म्हात्रेने षटकार खाला लगेच कमबॅक केला. याला म्हणतात खेळाडू. आता किरण ठाकरे यांचे बंधू कालीराम मैदानाच्या आतमध्ये. आम्ही नेहमी कालूदादा म्हणत असतो. मात्र इथून धावा येणं फार महत्वाचं आहे. नाम में क्या रखा है. जब तक आप काम नहीं करोगे तो फिर नाम नहीं होगा. चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. अशोक लेफ्ट आर्म. थोडासा गतीमध्ये परिवर्तन. व्हेरिएशन पहा किती चांगला आहे गोलंदाजाकडे. याच्या अगोदर थोडंसं चेंडू जो आहे
फास्टेस्ट चुरिस चेंडू टाकला होता आणि यावेळेस थोडा गतीमध्ये परिवर्तन केला आणि बॅटचा फेस ओपन केला तेव्हा त्याच्यावर एक धावाची मोड लागली होती. धावसंख्या झाली आहे ती 33 धावा 33. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. षटकानंतर कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय अशोक म्हात्रे यांना. ठीक आमच्या डीजे ऑपरेटिंग जो कंट्रोल रूम आहे त्याच्या ठीक समोर फिल्डिंग करताना राजू जर्सी क्रमांक 10 गोलंदाजी करताना गोलंदाजाला पाहतोय आपण अशोक म्हात्रे यांना. समोर आहे गणेश. सोडून दिलाय पुन्हा टाकावा लागेल कारण की पंच आमच्याकडे वळतायत. नो बॉल. अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड झाला म्हणजे तो फ्रीट आहे. उडाडोले नीट कारण की पुढील चेंडू फ्रीट. आई अब देखते मजा इस गेंद को लेकर कारण की हा फलंदाजासाठी फेवरेट चेंडू असणार आहे. त्याच्यावर फक्त तुम्ही रनआउटच होऊ शकता. अशोक म्हात्रे पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. त्याहून विकेट कीपिंग चांगली होत आहे मिस्टर हनी याची. डॉट चेंडू फ्रीट पुन्हा मिळणार नाहीये. असे चेंडू फार कमी पाहायला मिळत आहेत. कालपासनं एक फक्त नोबॉल झाला होता. आज दुसरा नोबॉल टाकला तो अशोक म्हात्रे याने या स्पर्धेमध्ये. काल विकेटची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. षटकारांची हॅट्रिक झाली नाहीये. मोठा पटका केलाय. कॉम्बॉक्सच्या दिशेने चेंडू येतोय. राजूचे प्रयत्न कमी पडले. चेंडू चालला सीमा रेखापार षटकार. जनरेट केली होती या प्लेसमेंट मध्ये. ज्या प्रकारचा हा षटकार गणेश ठाकरे यांनी पेश केलेला आहे. पॉवर बॅक स्ट्रोक A1 क्वालिटीचा हा षटकार होता. माइटी ब्लॉइन. धावा झालेल्या आहेत 40 धावा. चांगली धावसंख्या. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस फसला गेलाय. शतरक्षक पुढे आलाय आणि आता काय घडलंय पाहूया. पंच सांगतायत की हा आहे चौकार. काय घडले त्या परिसरामध्ये आम्हाला कारण की इथून आमच्या उजव्या बाजूला डीजे आहे त्यामुळे आम्हाला पाहायला मिळालं नाहीये. आमचे प्रिन्स मूवीज आम्हाला दाखवत आहेत. ओ माय गॉड. झेल सोडली आहे आणि चौकार गेलाय म्हणजे किती मार्क पडणार आहे कारण यानंतर शेवटचा षटक असणार आहे. या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केलेला आहे त्या अशोक म्हात्रे यांनी. धावा झालेल्या आहे धावपलकावर 44 धावा. आता एक चांगली धावसंख्या म्हणूया आपण श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. जर हा झेल झाला असता तर विकेट मिळाला असता. डॉट चेंडू मिळाला असता आणि झेल कोणाचा सोडलाय तर गणेश ठाकरेचा. हा खेळाडू असा आहे जोपर्यंत खेळपट्टी असतो तोपर्यंत धावा बनतात. पाहूया 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून किती धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजेच पोगाव संघाच्या माध्यमातून आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. शेवटचा षटक आहे. प्रकाशचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर कालीराम याने देखील पाठवला सीमा रेखा पार. येतोय मॅक्सिमम 6. थँक्यू डीजे. अशा प्रकारे धावांचा आकडा गाठलेला आहे. जबरदस्त बॅटिंग श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. मूड बनवला आज ठाकूरपाडा टीम संघाने ज्या प्रकारे आपल्या अंदाजामध्ये खेळताना. गोलंदाजी करताना गोलंदाज प्रकाश याला 5 चेंडू चांगले टाकावे लागतील. सोडून दिलाय चाललाय ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईटचा इशारा येतोय. दबाव स्लॉगर षटकामध्ये दबाव पाहायला मिळते गोलंदाजावर. जो खेळाडू दबाव घेईल ना मग तो चांगला परफॉर्मन्स करणार नाहीये. दबाव न घेता मैदानामध्ये उतरणं फार महत्वाचं आहे. समोर कोण आहे याला काही महत्व नाहीये. तुमचा परफॉर्मन्स काय या गोष्टीकडे प्रेक्षक बघत असतात.
गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश राईट आर्म ओ द विकेट. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होते खेळपट्टीवर कालीराम. रेड कॅप डेंजर मॅन पुन्हा एकदा समोर खेळलाय. शतरक्षक आहे, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि दुसरं धाव घेण्याचं गणेश ठाकरेंचं मूडच नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 52 धावा 52. जबरदस्त खेळ ग्राउंड क्रमांक 1 वर चाचणी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजी करताना प्रकाश, षटकारानंतर वाईट, त्यानंतर सिंगल धाव आली आहे. येणाऱ्या अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्रायकिंग फलंदाज आहे गणेश ठाकरे. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सरळ विकेट किपर हनी याच्या हातामध्ये डॉट चेंडू आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश याला पाहतोय. डॉट चेंडू टाकलाय. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे आपण पाहतोय आता पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. त्यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील मोठं नाव बजरंग पाटील यांच्याकडून पोगाव संघाला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. विजय उमराडकर आणि अजय गायकर यांनी देखील पोगाव संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुषार शेळके ब्रदर्स यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत पोगाव संघाला. 46 आणि 47 या नंबरची कार आहे ती कुठेतरी पार्किंग केलेली आहे. तिथून काढायची थोडीशी अडचण आली आहे तिथे. सो प्लीज 46 47 ही कार जी आहे तिथून काढायची आहे अथवा टो व्हॅन तिथे आलेली आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावा झालेल्या आहे धावफलकावर 55 धावा. रोहन किती चेंडू बाकी या षटकातील? 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून? राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज प्रकाश. शेवटचे 2 अंतिम चेंडू आहेत या डावातील. मोठा फटका तर आलेला नाहीये. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? दुसरा धाव इथे पूर्ण केलेला आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. जिद्दी क्रिकेट ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे. 46 आणि 47 क्रमांकाची व्हॅन जी कार आहे तिथून काढायची आहे. त्याच्यामुळे फुल ट्रॉफिक झालेली आहे मेन रस्त्यावर. पुढचा चेंडू. मोठा फटका. वारंवार प्रयत्न 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 पाहायला मिळाले. शेवटचा चेंडूवर देखील इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहेत त्या 59-60 धावांचा एक चांगला लक्ष ठेवण्यात आलेला आहे. सन्माननीय सुनील दादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. सारंगावच्या आहेत, उपाध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपल्या या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे मित्रांनो. खेळांचा सन्मान वाढवणारा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर स्पॉन्सर आहेत स्पोर्ट्स सायकल त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. मंडळ आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर बिना टीम आपण पूर्ण तयारीत राहायचं आहे कारण की या चालू मॅचमध्ये श्री अष्टविनायक ठाकूरवाडा संघाबरोबर यानंतर तुम्हाला खेळायचं आहे. जेव्हा पंच माधव ठाकरे सर स्क्वेअरला जातात तेव्हा षटकार लागतात. जेव्हा मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असतात तेव्हा ते षटकार चौकार लागत नाहीये आणि प्रेक्षकांना डान्सिंग पाहायला मिळत नाहीये त्यांच्या माध्यमातून. एकोणसाठ झालेला आहे. 60 धावांचा लक्ष. आता एक मोठा लक्ष ठेवण्यात आलं. 15ची सरासरी गाठायची आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाने मैदानामध्ये प्रवेश करा. मैदान खाली ठेवू नका. आपण स्पर्धा लाईव्ह आहे
अनेक तुमचे क्रिकेटचे चाहते आहेत ते ऑनलाईन यूट्यूब वाहिनीवर प्रिन्स मूवीज यांच्या वाहिनीवर आहेत, लक्षात घ्या. गणेश ठाकरे आणि किरण ठाकरे, कालीराम ठाकरे, आपण मैदानाच्या आतमध्ये या, मैदान खाली ठेवू नका आपण, कारण की भरपूर प्रेक्षक जवळून मॅचचा आनंद घेत आहेत. कारण की हा टॉस जो आहे या मॅचच्या समाप्तीनंतर होणार आहे, तर तुम्ही मैदान खाली ठेवू नका. आमच्या सोबत श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचे 12वे खेळाडू आहेत. दादा, कसं वाटलं तुम्हाला परफॉर्मन्स? ज्या प्रकारे धावा बनवलेल्या आहेत, 60 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे, असा कोणता खेळाडू आहे तुम्ही जवळून बघितला की त्याचा परफॉर्मन्स आता तरी सध्या चांगला झालेला आहे? गणेश ठाकरे, किरण ठाकरे, कालूराम ठाकरे. नक्कीच पहा, ते देखील हा मॅच बघत होते आणि त्यांनी सांगितलं या 3 खेळाडूने या धावा बनवलेल्या आहेत आणि या 3 खेळाडूने या धावा थांबवायच्या देखील आहेत. चला मैदानामध्ये या. गणेश दादा, आपण मैदानामध्ये यायचंय, सो प्लीज रिक्वेस्ट असेल. विलास बालू दादा कालपासून प्रत्येक संघाला विनंती करतायत की तुम्ही मैदान खाली ठेवू नका, स्पर्धा लाईव्ह आहे. आजचा दिवस दुसरा आहे, 4था सामना पाहतोय आपण. हा आमचा कॉम्बॉक्स आहे. माझ्या उजव्या हातावर रोहन पाटील, झिटक्याचा गोड आवाज आहे आणि त्याच्याच बाजूला प्रिन्स मूवीचे ऑपरेटर तुम्ही पाहतायत रुपेश ठाकरे आणि त्याच्या बाजूला मंगेश भंडारी जे उंबाडे गावचे आहेत डीजे ऑपरेटर, त्यांना तुम्ही पाहतायत. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून हा लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे, किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. क्षेत्ररक्षण लावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सरासरी फार मोठी आहे, 15 धावा प्रति षटका मागे बनवायचे आहेत. जेव्हा 15 धावा बनवायचे असतात तेव्हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15+ धावा येणं फार महत्त्वाचं आहे. टीम मीटिंग शॉट मध्ये निपटायची आहे ठाकूरपाडा टीम आणि क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. आणि जी लहान मुलं मैदानामध्ये फिरतायत, चला थोडंसं घाई करे आपण, मॅच सुरू होते. सलामीची जोडी हळूहळू पावलाने मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. जे हनुमान पोगाव टीम संघाच्या माध्यमातून. पोगाव आणि ठाकूरपाडा अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. 60 धावा बनवायचे आहेत, म्हणजे प्रति षटकामागे 15 धावा. कठीण आहे, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. सुरुवात जर चांगली झाली तर शेवट देखील गोड होऊ शकतो इथे पोगाव संघाचा. मात्र ठाकूरपाडा पाहूया कोणत्या प्रकारे आपली गोलंदाजी करतायत. आज संघामध्ये संदेश ठाकरे, त्याचबरोबर हरेश ठाकरे, त्याचबरोबर किरण ठाकरे, संतोषला आपण पाहतोय, संजयला पाहतोय आपण, गणेश ठाकरे टीममध्ये. सर्व ठाकरे ब्रदर्स सर्व तुम्हाला पाहतोय आपण खेळताना. संतोष आहे, संजय आहे, अनेक आणि यावर्षी मला वाटतं नवीन 2 चेहरे जोडलेले आहेत संघामध्ये. कालूराम आहे, काय हरकत नाही. हरेश ठाकरे याला खेळ सर्वांना माहीत आहे, मात्र त्यांना बॅटिंग मिळाली नाही या मॅचमध्ये. यस, काय हरकत नाही आहे. चालू सीझन भरपूर मोठा आहे, भरपूर स्पर्धा होणार आहेत यावर्षी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये. महेश आणि निलेश ही जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. स्ट्रायकिंगला महेश, नो स्ट्राईकला निलेश. आणि गोलंदाजीसाठी नेहमीप्रमाणे फ्रंट लाईन गोलंदाज हुकमी एक्का ठाकूरपाडा टीम संघाचा संतोष पूर्ण तयारी करताना. जास्त वेळ खर्च करत आहे ठाकूरपाडा, प्लीज. ऑर्गनाइज कमिटीच्या सूचना येत आहेत, प्लीज. आणि बिनार संघाने आपल्या तयारी करायची, यानंतर तुम्हाला खेळायचं आहे. पहिला चेंडू फुल टच चेंडू, गॅप शोधण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग आहे. 1 धाव इथे ऍड केलेली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली.
जैन तरे यांच्या माध्यमातून संतोष गोलंदाजी करताना लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. गतीमध्ये परिवर्तन, परफेक्ट ब्लॉक मध्ये चेंडू टाकलाय. डॉट चेंडू, चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त आपण पाहतोय विकेट किपिंगचं काम करताना संदेश ठाकरे. मजबूत काटिके विकेट कीपर. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळलाय हरीश ठाकरे आहे. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो त्याहून चांगला मात्र कलेक्ट करू शकले नाहीये तिथे गोलंदाज. हाफ चान्स होता तिथे कलेक्ट करण्यासाठी, कारण की अगदी एष्ट्यांच्या बाजूला थ्रो आला होता. जर हातामध्ये आला तर कदाचित रनआउट देखील झाले असते फलंदाज. काय हरकत नाही, हरीश ठाकरे निराश आहे थोडे. एक धाव कंप्लीट, 2 धावा धावफलकावर. फुलटा चेंडू हवेमध्ये आहे, गणेश ठाकरे पोहोचू शकले नाहीये. पहिल्या बॉम्ब्स नंतर चेंडूला फील्ड केली आहे आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावा पूर्ण केलेले आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावर. संत गतीची ही सुरुवात आहे. पहिल्या सुरुवातीला 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. आता जर इथून मोठा फटका आला नाही तर 60 धावा बनवायच्या आहेत. थोडीशी जिम्मेदारी पुढच्या षटकामध्ये वाढेल. आस्किंग रन रेट जो आहे 15च आहे आणि सध्या 4 मध्ये 4 आलेले आहेत. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते संतोषजी. फुलटा चेंडू, वारंवार फुलर लाईनची गोलंदाजी होते, आता फलंदाजाचं पॉवर जनरेट होत नाहीये. आणि आता पहा, आज असं वाटतं संतोषचं मूडच नाहीये विकेट घेण्याचं. थ्रो अतिशय चांगले येत आहेत, कलेक्ट होत नाहीयेत. मात्र अशा प्रकारच्या धावा भरपूर घातक असतात, सर्वांना ठाऊक आहे. पुन्हा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 6 धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथून एक मोठा फटका देखील येणं फार महत्वाचं आहे. 6 वरून 12 वर कसा आकडा जाईल या गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. महेश आणि निलेश याला. संतोष ठाकरे गोलंदाजी करताना शॉर्ट पिच चेंडू, फायदा घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक किरण ठाकरे याच्याकडे चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण झालाय. आता विकेट मिळेल का? मूडच नाहीये असं वाटतं विकेट घेण्याचा. आता तिसऱ्या प्रयत्नामध्ये काय स्क्वेअर लेग पंच आम्हाला इशारा करतात, आउट, म्हणजे बॅटर आउट झालेला आहे. म्हणजे शेवटचा चेंडू विकेट मिळाला आहे. कमॉन डीजे. आता मात्र सांगितलं किरणने की आता जर विकेट आला नाही तर धाव देखील एक्स्ट्रा जाईल. तर 2 धावा झालेल्या आहेत. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन बॅटर सोमनाथ तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या मध्ये आलेला आहे. षटक समाप्तीच्या नंतर थोडीशी टीम मीटिंग झाली. त्या टीम मीटिंग मध्ये संदेश ठाकरे, हरीश ठाकरे, किरण ठाकरे आणि त्या मीटिंग मध्ये गणेश ठाकरे थोडेसे लेट पोहोचले होते, म्हणून ती चर्चा काय असावी आता या 6 चेंडूमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. दिनेश ठाकरे, अजून एक ठाकरे ब्रदर्स आपण पाहतोय गोलंदाजी झाडे. किरण दादा, 6 मिनिटं समाप्त झालेले आहेत, लक्षात असू द्या. जे रूल आहे सर्वांसाठी आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटक मी नेहमी सांगत असतो. 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटक टाका. शेवटचं षटक फ्रेश माइंड मध्ये तुम्हाला टाकायला मिळतो. पहिला षटक टाकला होता संतोष ठाकरेने, 8 धावा खर्च केल्या. आता दिनेश ठाकरे याची बारी आहे, किती धावा खर्च करणार आणि इथून काय पलटवार उत्तर मिळेल का? मोठे फटके पाहायला मिळतील का प्रेक्षकांना? दिनेश, पहिला चेंडू एष्टाचा वेध घेणारा हा चेंडू होता. पाहूया काय घडलंय, पंच कोणत्या प्रकारे आम्हाला इशारा करतात पाहूया आपण. वाईटचा इशारा आलाय. 1+1 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या
10 धावा धावफलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. गोलंदाज फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये आणि हो यस प्लम LB हा सिग्नल पंच माधव ठाकरे सरांनी दिलाय. अगदी एष्ट्यांच्या समोर पकडला गेला या फलंदाजाला. अजूनही शो नाहीये बॅटर, मात्र अंपर इज बेस्ट जज. पंचांनी जो निर्णय दिलाय तो मान्य करावा लागेल. काय घडलंय पाहूया. सुरेश गरज सर, तुम्ही आता पंच माधव ठाकरे सरांसोबत चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की ते रेग्युलर पंच आहेत आणि तुम्ही 40+ मध्ये नेहमी पंचांच्या भूमिकामध्ये असतात. कोणत्या संघावर अन्याय होणार नाही त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत. पाहूया पंच आंतरराष्ट्रीय नियमानुसार जागेवर जाऊन हा निर्णय पुन्हा एकदा तुम्हाला द्यायचा माधव ठाकरे सर, जर चर्चा झाली असेल तर. यस नक्कीच पंचांनी सांगितले की बॅटला चेंडू स्पर्श झाला. सन्माननीय विनोद धामणे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. बिनार गावचे प्रतिष्ठित नागरिक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर इथे पुन्हा आपण आता खेळपट्टीवर बघणार आहोत फलंदाजाला, कारण की पंचाने नक्कीच आपला निर्णय जो आहे मागे घेतलेला आहे. पहा, चाचणी स्पर्धा अशी आहे की कोणत्या संघावर अन्याय होणार नाही या गोष्टीकडे नेहमी लक्ष देत असतात. पुन्हा एकदा मी टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला विनंती करेन, वारंवार आपण एकत्र होऊ नका. वेळ निघत आहे, टाइम सेट आहे, त्या टायमानुसार तुम्ही नक्कीच खेळायचं आहे. नक्कीच धाव जो आहे तो इथे कॅन्सल करण्यात आलेला आहे, म्हणजे तर डॉट चेंडू. 10 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा जॉईन झालेला आहे संदेश वखारे. वेलकम कॉमेडी बॉक्स. यस यस धाव कॅन्सल केलेली आहे. दिनेश ठाकरे ओ टू संदेश वखारे. यस पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलाय, बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. सुमारच्या बाट मधून हा चौकार आलाय. 4 ने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 14 धावा. 60 धावांचा बाटला या ठिकाणी केला जातोय टीम पोगावच्या बाजूने. या बॉलेस देखील ऑन साइडला. हा फटका देखील चांगला आहे, मात्र डीप मिड विकेट वरून किरण क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि त्या दरम्यान चुकीची कॉलिंग, रनआउटची विकेट. महेशला परतावा लागेल. फलंदाज बाद. त्या ठिकाणी बाद झालाय. खरं तर विकेट आपली जी आहे ना ती सॅक्रिफाईस केली असंच म्हणावं लागेल. हा एक रणनीतीचा भाग आहे, कारण नवीन फलंदाज अशोक म्हात्रे महत्त्वाचा खेळाडू टीम पोगावसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि या 60 धावांचे लक्ष्य जे आहे ना ते कंप्लीट करण्यासाठी अशोकची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. तर त्या उलट टीम ठाकूरपाडाचा विचार केला तर अशोकची विकेट घेणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पाहूया अशोक काय करेल आपल्या टीमसाठी. डावखुरा फलंदाज आणि त्यासाठी ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय.
गोलंदाज दिनेश ठाकरे पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल ऑफसाईडला टॅप केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय मात्र या फटक्यासाठी. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दिनेश पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट झालाय. मोहर उमटली त्या ठिकाणी 6 धावांची. सोमनाथच्या बॅट मधून हा षटकार. एक चांगला फटका परावर्तित केला होता त्या ठिकाणी. सोमनाथच्या बॅट मधून षटकार आलाय. याआधी एक चौकार देखील ठोकला होता. नक्कीच आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. पुन्हा एकदा प्रयत्न झालाय परंतु बॉल लावेमध्ये. गोलंदाज स्वतः जेलपर्यंत पोहोचला जरूर होता परंतु कॅच ड्रॉप झाली आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 24 धावा. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी जय हनुमान पोगाव टीमला 36 धावांची आवश्यकता आहे. त्या दरम्यान बैलगाडा शर्यतीमधील एक मोठं नाव बजरंग पाटील यांच्या माध्यमातून जय हनुमान पोगाव टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद बजरंग पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बारा चेंडू आणि 36 धावा हे समीकरण बाकी असताना मात्र अशोक म्हात्रे आणि सोबतच सोमनाथ पाटील या दोघांना नक्कीच चांगली भूमिका या ठिकाणी दाखवावी लागेल आपल्या टीमसाठी. तसं येणाऱ्या फलंदाजांमध्ये हनुमान पाटील हानी हे नाव देखील एक मोठं आहे ज्याचा आज वाढदिवस देखील आहे. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांच्या वतीने हनुमान पाटील हानी आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. 12 चेंडू 36 धावा. षटक क्रमांक 3 गणेश ठाकरेच्या हातामध्ये चेंडू. अर्थातच हे षटक जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण या षटकानंतर आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून निर्णायक षटक म्हणावं लागेल. तिसरं षटक. षटकातील पहिला बॉल. गणेश ठाकरे बॉल ट्रॅकवर. या पहिल्याचा बॉल स्लोबरचा वापर. वेग परिवर्तन जरूर पाहायला मिळालं मात्र दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. व्हाईट बॉल सोबत सुरुवात झाली आहे गणेश ठाकरेच्या षटकाची. मात्र या वेळेचा बॉल ऑन साइडला भिडकावलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 किसा. यस षटकार. (31) 31 धावा धावफलकावर झाल्यात.
षटकातील पुढचा बॉल गणेश पुन्हा एकदा या वेळेस खोलवर टप्पाचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गणेश बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्या दरम्यान दुरून क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलतात, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. डबल 3 33 धावा धावफलकावर. 2 बॉल टाकून झाल्यात आणि या 2 बॉल मध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात गणेश ठाकरेने. कमबॅकची आवश्यकता आहे, तर त्या उलट अशोक म्हात्रे चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 8 धावांचा पाठलाग करत असताना मात्र आतापर्यंत डबल 3 33 धावा धावफलकावर. यावेळेस हा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. संदेश ठाकरे त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू उचलून फेकी झाली, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. नेक्स्ट मॅच चालू मॅच जी आहे त्यामधील जो संघ विजयी होईल त्या संघाला टीम स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार यांच्यासोबत खेळावं लागेल. षटकातील पुढचा बॉल बॉल समोरच्या दिशेने फटका भरपूर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी किरण ठाकरे. सिंगल कंप्लीट. भिनार गावचे प्रथम नागरिक सन्माननीय भरत घाटाल साहेब देखील उपस्थित झाले आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये त्यांना इन ॲक्शन मध्ये आपण जरूर पाहणार आहोत, मात्र तोपर्यंत नक्कीच तुम्ही व्यासपीठावर यायचं आहे. गणेश यावेळेस जोरदार अपील, महत्वाची विकेट. फलंदाज बाद अशोक म्हात्रे बॅक टू द डगआउट. अगदी महत्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी. नक्की ज्यावेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट असतो ना, त्यावेळेस मात्र बॅटल जे आहे तुम्हाला या प्रकारचंच पाहायला मिळेल. कारण गणेशच्या गोलंदाजीवर षटकार देखील ठोकला होता आणि त्यानंतर कमबॅक करत असताना अशोकला माघारी परतावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बड्डे बॉय हनी. हनीला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. गणेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर महत्वाची विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स कुठेतरी वाढला असेल यात शंका नाहीये. वेलकम भिनारगावचे सन्माननीय सरपंच भरतजी घाटाल यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल या वेळेस श्रीपाचा डॅम फटका तर चांगला आहे, थोडी मिसफिल्ड पाहायला मिळते आहे. सिंगल कंप्लीट. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती पाहिजेत हे अधिक महत्त्वाचं आहे. 6 चेंडू 24 धावा हे समीकरण शेवटच्या ओव्हरसाठी. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. गणेश ठाकरे यांची खूप चांगली गोलंदाजी राहिली, विकेट देखील त्यांना मिळाला. बॅटिंग करत असताना त्याने धावा बनवल्या आपल्या संघासाठी, 23 धावा बनवल्या आणि 1 विकेट मिळाला. म्हणजे चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत की येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. आणि खेळपट्टीवर आपण पाहतोय मिस्टर हॅनी याच्याकडे ती ताकद आहे, या धावा बनवू शकतायत. आता पाहूया आपण
कोणत्या प्रकारे संजय ठाकरे गोलंदाजी करतायत. संजय ठाकरे शेवटचा अंतिम षटक. टीमचे कॅप्टन विजेंद्र ठाकरे यांनी जो भरोसा दाखवलाय त्या भरोशाने गोलंदाजी करेल का संजय, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. नक्कीच, कारण जिंकण्यासाठी 6 मध्ये 24 रोखायचे आहेत, तर त्या उलट टीम पोगावला 24 काढायचे आहेत. यावेळेस हा बॉल भरपूर चांगला होता, बॉलला पुढे ठेवला होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न हानीचा असफल राहिलाय, कारण या बॉलवर फक्त आणि फक्त सिंगल आली आहे. 6 बॉल 24 हे समीकरण असताना मात्र या फटक्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न जरूर हानीला विचारला जाईल. नक्कीच संदेश खूप चांगला उल्लेख केला. जेव्हा समोर चेंडू टाकला होता तर हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न चुकीचा असावा, कारण की 6 चेंडू 24 धावा बनू शकतात. नाही, खरं तर त्या फटक्यापासून हानीची ओळख जरूर आहे, परंतु ही सिच्युएशन नाही आहे. सिंगल आली आहे, फक्त आणि फक्त सिंगल पहिल्या बॉलवर. त्यानंतर संजय पुन्हा एकदा बोलतोय, फुल टॉस बॉल, संपर्क नाहीये, संपर्क नाहीये, दिशा चुकीची, वाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला भिडकवलाय, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. आहे सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा दिशा तपासली गेली त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टिक सोडून वारंवार चेंडू हाताळणी होत आहे. अवांतर धावांवर रोख लावणं गरजेचं असताना मात्र पुन्हा एकदा अवांतर आली आहे या ओव्हरची. अर्थातच हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेल खाली. चुकी पाहायला मिळतीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकलाय आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल सोमनाथला, कारण 3 मध्ये 15 ठोकायचे आहेत. हा चेंडू फार महत्वाचा आहे संदेश. नक्कीच षटकातील महत्वाचा बॉल. जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. आता मात्र टीम पोगावसाठी आव्हान जे आहे थोडं कठीण झालंय, कारण 2 बॉल मध्ये तुम्हाला 14 धावांची आवश्यकता आहे. टीम ठाकूरपाडासाठी फक्त नक्कीच संजय ठाकरेला लीगल 2 चेंडू हाताळायचे आहेत. त्यानंतर विजय जो आहे तो सुनिश्चित असेल. या देखील फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, कार्पेटच्या साहाय्याने गेलाय. पुन्हा एकदा सिंगल. आता मात्र औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. फक्त 1 बॉल जो आहे तो लीगल फेकायचा आहे संजय ठाकरेला. 1 चेंडू दूर आहेत विजयापासून श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. शेवटचा बॉल. यस, मॅच फिनिश. सामना जिंकलाय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय हनुमान पोगाव. आपण त्वरितच टॉस कडे वळणार आहोत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आणि स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे.